नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत हिरव्या मुगापासून लाडू. हिरवे मूग असतात का अख्खे, त्यापासून. आता थंडीच्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे लाडू शरीराला खूप पौष्टिक असतात. याआधी मी तुमच्या बरोबर जवसाचे लाडू टाकलेले आहेत, तुम्हाला नक्की आवडले असतील. तर आज आपण करूयात आता अख्ख्या मुगाचे लाडू. तर त्यासाठी मी इथं काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. आणि हे तुम्ही मुगाच्या डाळीपासून पण करू शकता. पण अख्खे हिरवे मूग असतात का, त्याचे सालासकट ते अख्खे मूग, त्याचे खरंच शरीराला ते खूप पौष्टिक असतात लाडू. तर मग त्यासाठी आपण त्याने अख्खे मूग घेतलेले आहेत हिरवे. तर 1 वाटी हे अख्खे मूग आहेत. आता साहित्यानं ज्या वाटीनं मूग घेतलेत का त्याच वाटीनं साहित्य घ्यायचं सर्व, म्हणजे प्रमाण व्यवस्थित होते. तर हे मूग आहेत ना, मी सुरुवातीला मीडियम गॅसवर 6 मिनटं भाजले. तुम्ही पाहू शकता कलर चेंज झाला आहे. आता मी गॅस बंद केला आहे. आता हे मूग मी थंड करायला ठेवते. 6 मिनटं बारीक गॅसवर भाजायचं आपले मूग. तर आता मी हे थंड करायला ठेवते. मग आता हे थंड होतेत ना, तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य काय घेतले ते दाखवते. तर त्यासाठी 1 वाटी मुगासाठी ना, मी इथं अर्धी वाटी गूळ घेतला आहे, किसून घेतला आहे गूळ, आणि पाव वाटी तूप घेतलेलं आहे. तर आता परत मनुके घेतलेले आहेत, विलायची पावडर घेतलेली आहे, आणि आपलं डिंक घेतलेलं आहे 2 चमचे. तर आता सुरुवातीला मी 2-3 चमचे तूप टाकते, आणि त्या तुपातनं आपले मनुके आणि डिंक आपण भाजून घेणार आहोत. डिंक असं फुलूस्तर, आणि मनुके नाही भाजले तरी चालतात, पण मी घेतले भाजून. तर आपले ते मूग थंड झाले की नंतर आपण ते मिक्सरवर बारीक करणार आहोत. तर एक मिनटातच आपले डिंक असा भाजून फुलून तयार होतो, जास्त वेळ लागत नाही त्याला. तर अशा प्रकारे फुलला आहे आपला डिंक. आता हा काढून घेऊन त्याच्यातच आता मनुके पण आपण भाजून घेऊ. तर याआधी तुम्ही माझे जवसाचे लाडू, आळीवाचे लाडू थंडीच्या दिवसात आपण केलेले खाण्यासाठी ते आवडले असतील व्हिडिओ तुम्हाला. 1 महिन्याखाली मी ते व्हिडिओ टाकलेले होते. तर आज आपण मुगाचे लाडू करूयात. तर आपले आता डिंक आणि मनुके आपले छानपैकी असे भाजून झालेत, आणि आपले मूग पण थंड झालेत. आता मिक्सरच्या बारक्या भांड्यात ना हे आपण चांगले त्याला असं दळून घेऊ. असं जास्त पण काय पीठ व्हावं असं काही नाही. असं आपला रवा असतो का, बारीक रवा, तशा टाईप जरा हाताला असं थोडंसं खरमूड लागलं तरी बस, अशा टाईप झालं तरी खूप छान. त्याने काय होतं, असे रवाळ लाडू होतात खूप छान. तर अशाच प्रकारे मी सर्व मूग आता हे करून घेतले, मिक्सरवर बारीक करून घेतले. आता आपण ज्या कढईत आपण आता ते डिंक तळून घेतला होता ना, त्यात थोडंसं तूप होतं, त्याच्यातच आता आपण हे पीठ टाकूया, आणि ह्याला ना आपण असं बारीक गॅसवर ह्याला छान भाजून घेऊया. आणि तूप ना एकदम टाकायचं नाही, लागल तसं थोडं तूप टाकायचं, 2-3 चमचे. तर सुरुवातीला होतं तूप, त्याच्यातच ते टाकलेलं आहे. आणि आता वरवर असंच भाजत बारीक गॅसवर त्याला तूप टाकत राहणार आहे. तर आपण मूग 6 मिनटं भाजले होते, त्याच्यामुळे आपल्याला पीठ भाजायला जास्त वेळ लागणार नाही. तर तुम्ही पाहू शकता थोडा कलर चेंज झाला आहे. आता याच्यात मी आणखीन तूप टाकते, म्हणजे आपले छानपैकी पीठ भाजलं जातं. तर एवढ्या साहित्यामध्ये ना 10 लाडू तयार झाले माझ्या वाटीची साईज तुम्ही पाहू शकता. तूप गूळ घेतले, त्याच वाटीने मूग पण घेतले होते. तर मी आता आणखीन तूप टाकते, आणि मला बरोबर ना हे पीठ भाजायला 8 मिनिट लागले. 6 मिनिट मूग भाजायला आणि पीठ भाजायला 8 मिनिट बारीक गॅसवर सुरुवातीपासून. तर तुम्ही पाहू शकता. आता मी राहिलेलं सर्व तूप टाकलं, तूप पण सर्व लागलं. 1 पाव वाटी तूप, अर्धी वाटी गूळ, आणि 1 वाटी मूग, परफेक्ट प्रमाण आहे. आणि एवढ्यात 10 लाडू तयार होते. आता तुमची वाटी किती लहान मोठी आहे त्याच्यावर लाडू कमी जास्त होऊ शकतात वाटीच्या साईजवर, पण प्रमाण तेवढंच घ्या. 1 वाटी, तुमची वाटी किती लहान मोठी असेल ना, पण 1 वाटी मूग असले की पाव वाटी तूप आणि अर्धी वाटी गूळ घ्या. तर आता आपलं पीठ छान भाजले, एकदम मस्त खरपूस भाजले, वास पण खूप छान यायला लागला आहे. आता मी गॅस बंद करते. बरोबर 8 मिनटं आपले पीठ भाजलेलं आहे. आता हे पीठ ना जास्त थंड करायचं नाही, थोडंसं कोमट करायचं, कारण कोमट असतानाच लाडू बांधले जातात. थंड झाल्यास ते नाही बांधले जाणार नाहीत. आणि गूळ ना माझा एकदम चिकट गूळ होता, त्याच्यामुळे मी ह्याला काही मिक्सरवर काढत नाही. तुमचा गूळ जर असा काही गूळ असतात ना, ते खूप असे पावडर टाईप असते, तर त्याला अजिबात चिकटपणा नसतो.
मग त्यावेळेस गूळ आणि हे मिश्रण तुम्ही मिक्सरवर बारीक करू शकता. पण मला काहीच आवश्यकता भासली नाही. तर मी आता आपलं थोडंसं कोमट झालं आहे आपलं पीठ, त्याच्यात मी मनुके आपले तळलेले टाकले आणि डिंक तुम्ही हाताने असं कुस्करून टाकू शकता. पण मी त्याला छान बारीक करून घेणार आहे त्याला मी मिक्सरवर. अशा प्रकारे मिक्सरवर छान बारीक होते म्हणून. तर मी आपला डिंक पण बारीक करून घेतला, मनुके पण टाकले. आता विलायची पावडर टाकते ह्याच्यात आणि हे चांगलं मिक्स करते टाकल्यानंतर. आणि तोपर्यंत आपलं पीठ थोडंसं कोमट झाले. जास्त पण गरम ह्याच्यात गूळ टाकायचा आहे, नाहीतर पाणी सुटल्याने होतं वितळल्याने. आणि जास्त पण थंड झालेच टाकायचं नाही, ते खूपच कोरडं होतं. जरा कोमट असावा अशा हिशोबाने. आता तुमचा गूळ कसा आहे त्याच्यावर ते ठरवू शकता तुम्ही पीठ किती कोमट ठेवायचं ते. समजा तुमचं गूळ खूपच सुट्ट असेल तर तुम्ही गरम ह्याच्यात टाकलं तरी चालेल. पण असं माझं ना तुम्ही पाहू शकता गूळ एकदम चिकट गूळ आहे माझा. तर कोमट पीठ झालं होतं तोपर्यंतच मी गूळ त्यात मस्त एकदम एकजीव झाला. खूप छान लाडू पण मस्त बांधण्यात आले. तर मस्त एकजीव करून घेतलं मी हातानेच त्याला आणि आता त्याचे लाडू बांधून घेते. तर बरोबर 10 लाडू झालेले आहेत. तर मग तुम्हाला कसे वाटला माझा हा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी अशाच प्रकारे आता हे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर एकदम मस्त मऊ सॉफ्ट झालेले आहेत खायला पण आणि टेस्ट पण खूप छान आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पौष्टिक आहेत आपल्या शरीराला. आता थंडीच्या दिवसात गूळ, तूप, डिंक. तर कसे वाटले मुगाचे लाडू ते नक्की सांगा. एक लाडू तुम्हाला असा फोडून पण दाखवते मी. तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेला आहे लाडू आपला तो.